राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असताना मराठवाड्यावर मात्र वरुणराजा रुसलाय का असा प्रश्न पडतोय। लातूर जिल्ह्यामधील अनेक भाग आजही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। या पावसाअभावी पेरण्या खोळंबल्यात, शेतांवरील कर्जाचा बोजा आता शेतकऱ्यांवरील वाढलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडलेत। कर्जबाजारीपणामुळे निलंगा तालुक्यामध्ये अवघ्या 8 दिवसांमध्ये 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांच्याकडे। वैभव, सगळीकडे पाऊस होतोय, मात्र अद्यापही मराठवाड्यावर पावसानं कृपावृष्टी केलेली नाहीये, तिथे पाऊस पडत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। काय सध्याची तिथली परिस्थिती आहे? शेतकरी सुद्धा आता टोकाचं पाऊल उचलतायत। नक्कीच आपण जर पाहिलं तर जून महिना संपला, जुलै महिन्याचे जवळपास 4 दिवस उलटलेत। पावसाचा पत्ता जे आहे ते लातूर जिल्ह्यामध्ये नाही आहे। लातूर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये दमदार पावसाच्या प्रतीक्षेत जे आहे ते शेतकरी आहेत। आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्याला जो पाणी पुरवठा करणारा जो मांजरा धरण आहे ते सुद्धा जे आहे ते आता धोक्यात आलेलं आहे, कारण त्या ठिकाणी सुद्धा पाण्याची पातळी जी आहे खालावल्याचं दिसते। त्यामुळे पाणी त्या ठिकाणचं आरक्षित करण्यात आलेलं आहे। लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण होती की काय अशी भीती जी आहे आता व्यक्त केली जात आहे। आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यात अजूनही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे। जळकोट तालुका सोडला तर लातूर जिल्ह्यामधला इतर तालुका जे आहे त्या ठिकाणी अजूनही पाऊस पडत नाही आहे। रिमझिम पाऊस काही ठिकाणी पडत असला तरी दमदार पाऊस नसल्यामुळं, पेरणीयोग्य पाऊस नसल्यामुळं शेतकरी राजा जे आहे ते पेरणीच्या प्रतीक्षेत आहे। बियाणाची खरेदी करून शेतकरी राजा जे आहे ते आपल्या काळ्या आईची ओटी भरण्यासाठी सज्ज झाला आहे, पण दमदार पाऊस नाही आहे। त्यामुळे आता शेतकरी राजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे। आपण जर पाहिलं तर संपूर्ण जून महिना गेला, कुठेही लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडला नाही आहे। जुलैचा आता जवळपास 4 दिवस उलटलेत, तरी सुद्धा लातूर जिल्ह्यामध्ये पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत। त्यामुळे अगदी त्यामुळे आता मराठवाड्यामध्ये कधी पाऊस पडेल याचीच प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।